संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे या दोघात तुल्यबळ लढत आहे। 2009 सालच्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानात 15% वाढ झाली आहे। त्यामुळे वाढणारा टक्का कुणाचा आणि कुणाला बसणार धक्का याची चर्चा सध्या नाशकात सुरू आहे। छगन भुजबळ म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते। यंदा पहिल्यांदाच ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत। नाशिक मतदारसंघातली निवडणूक त्यांना सोपी जाईल असं आधी म्हटलं जात होतं, पण सध्या नाशकात वेगळीच चर्चा रंगली आहे। मनसे गेल्या वेळी इतकीच मतं खेचणार का? आपचे विजय पांढरे किती मतं घेणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे। काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांचं वर्चस्व असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात 2,60,000 मतदार आहेत। 2009 साली लोकसभेला इथं 1,16,000 मतदान झालं होतं। यंदा 2014 साली 1,67,924 एवढं मतदान झालं। भुजबळांच्या विरोधात इथं जास्त मतदान होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। नाशिक पूर्व विधानसभेवर मनसेचं वर्चस्व आहे। इथं 2,90,000 मतदार आहेत। 2009 साली 1,08,000 मतदान झालं होतं, तर यंदा 1,55,000 एवढी मतदानात वाढ झाली आहे। नाशिक मध्य मतदारसंघ सध्या मनसेकडे आहे। इथे एकूण मतदार 2,81,736 एवढे आहेत। 2009 मध्ये इथं 1,04,553 मतदान झालं होतं। यंदा इथं मतदानात वाढ होऊन 1,48,956 एवढं मतदान झालंय। या मतदारसंघातून गेल्या वेळी समीर भुजबळ यांना मताधिक्य मिळालं होतं। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसेचा आमदार आहे। इथं एकूण 2,95,164 मतदार आहेत। 2009 मध्ये 1,10,977 जणांनी, तर यंदा 1,63,606 जणांनी मतदान केलंय। देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा आमदार आहे। एकूण मतदारसंख्या 2,28,056 एवढी आहे। 2009 साली 1,09,525 मतदान झालं होतं। यंदा 1,63,000 मतदान झालंय। शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे या भागातले असल्यामुळं कदाचित त्यांच्याकडे अधिक मतं जातील अशी शक्यता वर्तवली जाते। इगतपुरी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व आहे। इथे एकूण 2,30,709 मतदार आहेत। 2009 साली इथं 1,07,248 मतदान झालं होतं, तर यंदा 1,59,000 एवढं मतदान झालंय। मतदारसंघात मनसेच्या आमदारांची संख्या जास्त असली तरी आता समीकरणं बदलली आहे। मतदानात वाढ झाल्यामुळं कुणाचाही विजय सहज शक्य नाही असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। तर इथला जो मतदानाचा टक्का वाढलाय तर त्याचा फार लाभ एकालाच कोणाला होईल अशी परिस्थिती इथे नाही आहे। तर ही सगळी एकंदरीत आपण आकडेवारी बघितली आणि मतदारसंघाचं एकंदरीत चित्र किंवा तोंडवळं बघितलं आपण, तर वाढलेल्या आकडेवारीचा लाभ नेमका कोणाला होतोय, तर हे असं ठामपणे किंवा ठोसपणे अगदी सांगता येत नसलं तरी इन जनरल असं चित्र असतं की ज्यावेळेस आकडेवारी वाढते मतदानाची, तर त्यावेळेस प्रस्थापितांना तो धक्का असतो। नाशिकमधील 3 विधानसभा मतदारसंघात भुजबळांचं, तर 3 मतदारसंघात गोडसेंचं पारडं जड आहे। त्यामुळे दोघांची लढत तुल्यबळ होणार आहे। महाराष्ट्रात रस्ते निर्माण करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळांचा दिल्लीला जाणारा मार्ग इतका सोपा नाही असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।